हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता माझ्यासाठी चहा टाकला, एक छान असा चहा टाकला आणि सोबतच मला स्वयंपाकाची पण तयारी करायची, रोजचं जे आहे आपलं तेच. तर आज मी कोबीची भाजी बनवते आणि बाजरीच्या भाकरी बनवायची आहे. मला कोबीची भाजी कोरडीपेक्षा जास्त रशीची आवडते, कारण ती जास्त चांगली लागते. कसा कोबी खाऊशीच वाटत नाही, पण रशीची जरा चांगली लागते. आणि आमच्या घरात बऱ्यापैकी सगळ्यांना कोबीची रशीचीच भाजी आवडते. दादांना कोरडं कोबी आवडतं फक्त. आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे, तर सुनीलला उपवास आहे, तर त्यांच्यासाठी साबुदाणा भिजू घातला आहे. त्यांच्यासाठी खिचडी आणि झिरका बनवायचं आहे. सो चला आज दिवसभरात काय काय होतं बघूया. आमचे हे पा आज यांची झोप कंप्लीट झाली नाही की काय, काम करता करता डुकले घेऊन राहिली डायरेक्ट. तब्बल 2-3 वेळा तर मी उठवलंच असेल तुम्हाला, है ना. आणि त्याच्यात इतके शांत बसले, मी इतकी बडबड करते, एक शब्द सुद्धा बोलत नाही. एवढे काय असे लो एनर्जी फील करताय? आळस आलाय. माझ्यापेक्षा जास्त झोपून जास्त झोप झाल्यावर खरंच आळस येतो, कमी झोप झाल्यावर कमी येतो आळस. मग झोप वेळ म्हणजे नाही का, कमी झोप झाली तरी आळस येतो, जास्त झोपलं का तरी. मला नाही होत असं. तू काय हे ड्युअल रेकॉर्डिंग आहे ना, मला चांगलं वाटते, कारण कसं आहे, बोलत असलं का दोघांचे पण रिॲक्शन दिसते ना. हसायला काय झालं? हां, इथं मजाक चालू आहे का? नाही, मग तुम्ही मजाक करताय का? तुम्हाला घाबरवून राहावं लागतं. हां, जरा घाबरून राहत जा. तुम्हाला काय वाटलं, एक कमेंट आली काही बी बोलते म्हणजे तुम्ही लगेच मोकळे सुटणार काय? असं काही नाही आहे. मी घाबरणं असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल नाही, मी अजून बोलणार. यार लोकांना असं वाटतं का मी काही पण बोलते. आमचं रिलेशन असं हे नाही, नाही नाही नवऱ्याला असंच बोललं पाहिजे तसंच. आमच्या घरात मजाक मस्ती चालू असते सगळेच, इवन आत्या दादा असू, दीदी दादा असू, आम्ही मला काय दोघं. म्हणायचं, असं नाही का नाही नाही नवरा आहे मग ते नाही का असे ते एकदम त्यांनी मी दिसतोय का? हा दिसतंय. आम्ही असं हे नाही करते, मजाक मस्तीमध्ये आम्ही तिघं पण एकमेकाला बोलत असतो असं. म्हणजे आत्या दादाची बी मजाक अशीच असती, आमच्या दोघांची पण असती, दीदी दादाची पण असते. आम्ही असं लई रेस्ट्रिक्शन ठेवू नये वागते, फ्रेंडली नेचर राहतं आमचं. मला काय म्हणायचंय, म्हणा ना. तेवढी एकच कमेंट थोडी येईल होती, तू त्या कमेंटवर एवढं लक्ष का दिलं? मी कमेंटचा विचार करत नाही, मी जस्ट लोकांना सांगते की काही काहींना वाटतं ना, हा ठीक आहे त्यांचं नसेल बाबा तसं, प्रत्येकाचं रिलेशन वेगळं असतं. मी अरे पण तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही ना, का दे? गरज नाही वाटत. बाकीचे लोक एवढं जे म्हणतात तुमचं घर लय चांगलं आहे, तुम्ही चांगले लोक आहे किंवा चांगले बॉन्ड आहे तुमचा, हे त्याच्यावर नाही लक्ष तुझं. एक जणांनी म्हणलं तू नवऱ्याला असं बोलती, लगेच तू त्याला किती एक्सप्लेनेशन देते, किती इम्पॉर्टन्स देते. मग जे म्हणतात ना की तू नवऱ्याला असं बोलती, त्यांनी असं मी हवे विचार करायला पाहिजे ना. लोक हे बी कमेंट करतात, हा तुम्ही म्हणताय का जे चांगलं म्हणताय त्यांच्याकडे लक्ष आहे, ते उलट चांगलं म्हणताय, त्यामुळे मला असं वाटतं का एन्जॉय करताय ना आपलं, त्यांना व्हॅल्यू नाही द्यायची. त्यांना व्हॅल्यू देत नाही असं नाही, त्यांना पण चांगलंच म्हणते मी, असं नाही की यांची जास्त लक्ष देते. मी सांगतो, भारतामध्ये बिग बॉस का बरं फेमस आहे? भांडण. लोकांना भांडणं पाहायला आवडतं, लोकांना कलेश पाहायला आवडतं, लोकांना या अशा रिएक्शन्स आवडते, चांगल्या गोष्टी नाही आवडत भारतामध्ये. इमोशनल म्हणजे नाही का, निगेटिव्ह इमोशन. आणि एक हे पण आहे, आम्ही जोपर्यंत ड्रेस घालत नव्हतो ना तोपर्यंत काय तुम्ही ड्रेस घालत नाही आणि तुम्हाला घालून देत नाही का घरची, असं तसं हे बी होतं बरं का. आता ड्रेस घालायला लागलो, तुम्ही साडी छान दिसते, ड्रेस नाही घालायचो, साडीच घालायचा, म्हणजे काय धडीकडून नका चालून धडीकडून पण नका चालू. त्याच्यावर सोल्युशन काय? त्यामुळं आपल्या मनाला जे करायचं ना ते करा. जाई पकडे हो अभी, घोड्यावर पण बसून देत नाही, पायी पण चालून देत नाही. त्यामुळं तुम्हाला जे वाटतं ना, थांबा इकडे तुम्ही पण, तुम्हाला जे वाटतं ना ते करत जा, कळलं? तुम्हाला लय झोप येते, जाऊ दे आता मी जाते. मग कीर्तन हे करून काय उपयोग नाही एवढा. कीर्तन? हा, मग कीर्तन मांडून तुमच्या पुढे काहीच उपयोग कीर्तन हे करून लोक असं हे म्हणतात, तुमचं रिलेशन नाही हे घरातच लोक मला असे बोलतात, बाहेर कसं लोकल मानलं हे बोलते. अरे यार, अरे ते हे मध्ये हेला किती मिनिंग आहे तुझ्या? हेला मिनिंग, आमचं रिलेशन असं हे नाही, माझे सबस्क्रायबर, आमचं वागणं असं हे नाही, आमचं बोलणं असं हे नाही.
माझे सबस्क्रायबर तिथं माझे सबस्क्रायबर असे हे नाही. फिल इन द ब्लँक्स भरून घेता. माझे सबस्क्रायबर असं हे नाही करत. कशी झोप मोडली? हे नाही करत. असं फ्रेश माणूस लागतो झोप मोडायला बी. मला काय दुसरं काही बोलायचं नव्हतं हो, तुमची झोप मोडायची. ते हे घेऊन हे करताय. हे घेऊन हे काम करा, झोपा नका काढू. आवरा. बाय बाय. बाय. काना बा मस्त खुर्चीत बसला, यांना सगळ्यांना खाली बसवलं. साहेब खुर्चीत बसले आणि खाली बा कोण कोण बसले. दादू आज यांची होळी सेलिब्रेट करायचं काम चालू आहे. दादांची शेविंग क्रीम आहे ना, ती दादा आत्याला लावते. पण तुम्ही काय एवढे पळते? शेविंग क्रीम आणली दादानी. शेविंग क्रीम नाही याच्या हातात येते. शेविंग क्रीम. व्हिडिओ मी चली गेली. म्हणलं ट्राय करून बघा कशी लागते. कशी लागते? हे पोरग्याला लय गाच्याळ आहे हो. आता यावं तुमच्या हाताला गेली. ती तिकडूनच्या हाताला तिकडून या, इथं इथं. आणि हे का पण एवढे लांब पळू राहिले? तुम्ही कधी दाढीची क्रीम पाहिली नाही का? तो म्हणे हा फरक करायला याच्या तोंडी म्हणलं नको रे, तो फरक मालच म्हणून त्याच्या मागे आले तर मालच भरवलं. मला वाटलं तो नाही का असं दाढी ना असं लागलं म्हणून. मग काय होतं त्याला? तुला लावणार टू मच. असं कधी बी. इकडं पाकाय चालू आहे. आम्हाला 2 मिनिटं जरी खाली बसला ना तर लगेच असं करतो आम्ही, है ना काना? कानू हा, आम्हाला फिरायची असते सगळीकडं. गाडी आली का? चिकू कुठे आहे? चिकू गाडीवर लक्ष आहे. गाडीवर लक्ष आहे आता. आता बाबाची गाडी आली ना. भाऊची गाडी आली तरी. हो का ना? काय रे? फोकस. एक तर चिकू पण दिसत नाही काका. चहा वगैरे झालाय मस्त आणि आत्यान ते वावरात कांदे भरताय, विकायचे वाटतं. त्यासाठी कांदे असे छोटे जे ते सेपरेट आणि जे मोठे ते सेपरेट असं काम चालू आहे आत्यान त्यांचं. तर मी आत्यान त्यांना पाणी घेऊन चालले आणि सोबत स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे. आज काय वरण भात बनवायचं आहे, तर वरण आणि भात बनवायला ठेवला आहे. आता आत्यान त्यांना पाणी घेऊन जाते. इथं आत्यान ते कांदे भरताय आणि सूर्य बघा किती मस्त दिसतोय. वाव. आणि आमचे पालकचे झाडं बघा किती मोठे मोठे झाले. हे बघा इथे एक, इथे एक, तिकडं तर लय होते. इतके मोठे मोठे झाले ना. पालक तर आम्ही एवढा खाल्ला नाही तरी आम्ही पालकला कंटाळलो. फक्त दादांच्या धिरड्यांना जास्त पालक वापरला असेल. तशी भाजी तर आम्ही रेअरली म्हणजे 4-5 वेळा केली असेल. एवढा पालक असून 4-5 वेळा भाजी केली. फक्त दादांच्या धिरड्यांना याचा चांगला यूज होतो. इकडं बा हे खुशाल जेवायला बसले आणि आम्हाला म्हणले सुद्धा नाही बरं का. हे बघ आम्ही इकडं खेळतोय आणि हे इकडं बसले. आम्हाला आमचं बदकच बरं आहे म्हणून. हां खाते ना, बदक पण खाते ते. चला झोपायला जायचं आहे आता. खूप उशीर झाला आहे. खूप नाही झाला आहे, 10 वाजले असेल कदाचित. आणि कानाला पण आता खूप झोप येते, त्याची पण किरकिर चालू आहे सारखी. तर आता मी चाललो आहे वरती. आलेत आमचे शेठ. ये पदावरी आहे. आता रूममध्ये आल्या याची रिॲक्शन पहा बरं का. लाईट काय रे? काय आले दादू? लगेच लाईट पाहायला जायचे. पुढे बाबा जायचं राहत. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, लगेच मला जाऊ द्या. बस. चला आता इकडं वा. चला इथून पहा. याच्यावर टाकलं होतं इतक्या उड्या मारतो का बस. ये चाललो मी, उडून चाललो. खुर्ची बाजूला कर. कसं वाटतं दादू? हे खुर्ची मध्ये येते आमच्या. हा ना. मग काय म्हणू? एक टार्गेट लॉक करायचं आणि पुढं पुढं पळायचं ते घेण्यासाठी. हे बघ किती किती कष्ट आहे यार.
असं वाटतं. इकडे आहे ना. हा. मज्जा हा. मज्जा ये मज्जा. ये ये तुला एक डोळ्याला लावून राहिली दाखव.